आज महायुती सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय मोठा असा निर्णय घेतलेला आहे। तर बघा काय आहे आज हा सरकारने घेतलेला निर्णय। संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत 1,000 रुपयांची वाढ। बघा आता ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे, कारण आज आता सरकारकडून संजय गांधी निराधार योजनेमध्ये जवळजवळ 1,000 रुपयाची दर महिन्यासाठी बघा दर महिन्यात आता 1,000 रुपयाची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली। आता दर महिन्याला जवळजवळ 2,500 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महायुती सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत। ही अतिशय मोठी आणि आत्ताची महत्त्वाची बातमी सरकारकडून समोर येत आहे। खूप दिवसांपासून सुरू असलेली ही एक संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना आहे, ज्यामध्ये सरकार पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,000 रुपयाची मदत हे करीत होतं। मात्र आता त्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ करून आता पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला जवळजवळ 2,500 रुपये हे आता या योजनेअंतर्गत देण्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। तर कोणती व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे ते आपल्याला आता सविस्तरपणे पुढे पाहायचं आहे। तर कोणाला दर महिन्याला 2,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे व कशाप्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज केला जातो हे देखील आपल्याला पुढे सविस्तरपणे पाहायचं आहे। त्यासाठी तुम्हाला वेळात वेळ काढून 2 मिनिटे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या देखील पूर्णपणे माहिती काय आहे ते सविस्तरपणे लक्षात येणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आयकॉन क्लिक करून ऑलवरती सेट करायचं आहे, जेणेकरून रोजची रोज तुम्हाला याच प्रकारे नवनवीन माहिती आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती आपण आता बघूयात। तर इथं बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना ही राज्यातील अनाथ व्यक्तींसाठी तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला जवळजवळ आता 1,500 रुपयाचा लाभ देण्यात येतो। 1,500 रुपयाची मदत दिली जात होती। आता मात्र यामध्ये सरकारनं मोठा बदल केलेला आहे। आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पात्र ज्या व्यक्ती आहेत त्या पात्र व्यक्तींना दिलासा जो आहे तो आता सरकारकडून देण्यात आलेला आहे, कारण आता सरकारने या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ केलेली आहे। म्हणजेच आता पात्र व्यक्तींना आधी सरकारकडून दर महिन्याला 1,500 रुपयांची रक्कम ही सरकारकडून देण्यात येत होती, मात्र आता यामध्ये मोठी वाढ करून पात्र व्यक्तींना दर महिन्याला जवळजवळ 2,500 रुपयाची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे। तर बघा ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची आजची जी आहे ती माहिती समोर येत आहे। आधी या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळजवळ दर महिन्याला 1,500 रुपयाची दर महिन्याला पात्र व्यक्तींच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येत होती। आता त्यामध्ये मात्र सरकारकडून मोठा आज बदल करण्यात आलेला आहे। त्यासाठी सरकारने अधिकृत माहिती देखील जाहीर केलेली आहे। आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आता या योजनेतील पात्र व्यक्तींना परत एकदा अर्ज करता येणार आहे व त्यानंतर आता या योजनेतील पात्र व्यक्तींना दर महिन्याला जवळजवळ 2,500 रुपये तर वर्षाला बघायला गेलं तर जवळजवळ 30,000 रुपयाची रक्कम ही या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तर पुढे बघा सविस्तरपणे आपण पाहणारच आहोत की कधीपासून या हप्त्यामध्ये मोठी वाढ केली जाणार आहे व संजय गांधी निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपासून 2,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। त्याचबरोबर कोणती व्यक्ती आता नवीन यासाठी अर्ज करू शकतात, कोण या योजनेसाठी पात्र आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत। तर बघा ऑनलाईन त्यासाठी कशा प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो, कशा प्रकारे अर्ज करावा लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर बघा काय माहिती समोर आलेली सरकारकडून। तर बघा आमचं सरकार राज्यातील सर्वांगीण विकासासाठी कार्यबद्ध आहे असं सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील आमचे सरकार आता मोठी वाढ करणार आहे असं देखील सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यासाठी आता बघा आधी दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे दर वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये हे सरकारकडून या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते। आता मात्र यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता दरवर्षी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता दरवर्षी जवळजवळ
30,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर आधी बघा फक्त 16,000 रुपये वर्षाला पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते। आता मात्र मोठी वाढ करून दरवर्षी म्हणजे दर महिन्याला 2,500 रुपये असे 12 महिन्याला मिळून जवळजवळ दरवर्षी 30,000 रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। मात्र आता पात्र लाभार्थ्यांना यासाठी अर्ज करावा लागणार आहे। तर कशा प्रकारे यासाठी अर्ज करू शकतं हे देखील आपल्याला आता सविस्तरपणे पुढे व्हिडिओत पाहायचं आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक व्हिडिओला पाहायचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची देखील आता गरज लागणार आहे। त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, कसा अर्ज करायचा याचा आता सविस्तरपणे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पुढे बघा, तर पात्र लाभार्थी ऑनलाईनरित्या तर बघा पात्र लाभार्थी ऑनलाईनरित्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात। अथवा जर ऑनलाईनरित्या अर्ज करता आला नाही तर दुसरा देखील पर्याय आहे। अथवा अर्जदार जिल्हा अधिकारी कार्यालयात, तहसीलदार कार्यालयात किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा तलाठी कार्यालयात देखील अर्ज करू शकतात। तर बघा दोन्ही देखील पर्याय आहेत। ऑनलाईन पण आपण अर्ज करू शकतात आणि ऑफलाईन पण देखील अर्ज केला जाऊ शकतो। तर पुढे बघा, आता कधीपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दरमहा 2,500 रुपये जमा होणार आहेत, त्यात आपण आता सविस्तरपणे पाहूया। तर सरकारने या योजनेअंतर्गत दरमहा 2,500 रुपये देण्याची आजच घोषणा केलेली आहे। ते मात्र आता प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यापासून बघा जे व्यक्ती या योजनेसाठी पात्र होणार आहेत, जे व्यक्ती यासाठी अर्ज करणार आहेत व जुने देखील जे पात्र व्यक्ती आहेत त्यांना जवळजवळ ऑक्टोबर महिन्यापासून सरकार हे पात्र व्यक्तींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,500 रुपये जमा करणार आहे। जे की आता दर महिन्याला 2,500 रुपये म्हणजेच वर्षाला जवळजवळ 30,000 रुपये या योजनेअंतर्गत आता पात्र व्यक्तींना मिळणार आहेत।